हिवाळा सुरू झाला की लगबग सुरू होते, ती म्हणजे मेथीचे लाडू बनवायचे. मग मेथीचे लाडू बनवताना चुका कुठल्या केल्या जातात? तर मेथीला भिजत घालून, दुधामध्ये भिजत घालून त्याला एवढं शिजवलं जातं की त्याच्यातला कडूपणा तर निघूनच जातो, सोबतच त्याच्यात असले नसले गुणधर्मसुद्धा निघून जातात. मेथीला अजिबातही न शिजवता पण लाडू अजिबातही कडू न होता कसे बनवायचे ते मी आज तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. सोबतच या लाडवामध्ये आपण वापरणार आहे उडदाची डाळ आणि उडदाच्या डाळीचे जर फायदे म्हणाल तर अनगिनत फायदे आहेत उडदाच्या डाळीचे, सोबतच मेथीचे. तुम्ही गूगल करू शकता. सोबतच या लाडवामध्ये आपण हळद वापरलेली आहे, सुंठ पावडर वापरलेली आहे, मिऱ्याची पूड वापरलेली आहे. त्यामुळे हे लाडू आणखीनच आरोग्यदायी बनलेले आहेत. तर इथे बघा, हे लाडू आता कोणी खावे आणि कोणी खाऊ नये. तर हे लाडू प्रेग्नेंट लेडीने खाऊ नये, कारण हे उष्ण असतात. डिलिव्हरीनंतर आवर्जून खावे. तर याच्यामध्ये वापरलेली आहे आपण इथे बघा उडदाची डाळ. तर कटोरीने जर मापाल तर इथे आहे ही 1 कटोरी भरून. कुठली एखादी वाटी, कटोरी, ग्लास तुम्ही घेऊ शकता. त्याने संपूर्ण मेजरमेंट करावं. अगदीच असं काहीच नियमबद्ध मेजरमेंट नसतं. आपल्याला जे जास्त आवडतं, सहन होतं ते जास्त घालायचं. जे आवडत नाही, जे आपल्याकडे नाही आहे, जे आपल्याला सहन होत नाही ते कमी करायचं. तेव्हाच ती रेसिपी आपल्यासाठी उपयुक्त असते. मी सांगते त्या प्रमाणामध्ये तुम्ही बनवून घ्या, म्हणजे तुमचे लाडू अगदी परफेक्ट बनतील. जसं मी तुम्हाला सांगितलं. तर इथे बघा 1 कटोरी उडदाची डाळ घेतली आपण, त्याला अर्धी कटोरी मेथी दाणा घेतला होता. हो, अर्धी ते सपाट कटोरी मेथी दाणा घ्यायचा. मेथीचा जास्तीत जास्त वापर करायचा, स्पेशली या लाडवांमध्ये, कारण हे लाडू आपण छोटे छोटे बनवत असतो. म्हणून जेवढं आपल्याला शरीरात जेवढं कमी जायचं तेवढंच जातं, एका दिवसासाठी जेवढं हवं तेवढं, पण याचा वापर जास्त झाला पाहिजे. तर इथे बघा पाऊण कटोरी आपण मेथी रात्री मिक्सरला वाटली होती, त्याची छानशी दरदरीशी पावडर केली आणि तुपामध्ये भिजत घातली. हो, तुपामध्ये भिजत घालायचं. त्याने काय होतं, मेथीला तुपामध्ये भिजत घातल्याने काय होते, त्याचा नैसर्गिक जो कडूपणा आहे तो नैसर्गिकरित्याच कमी केला जातो. तुपामध्ये तो इन्क्लूड होतो आणि मेथीचा लाडू हा कडू होणार नाही. मग त्याला शिजवायची आपल्याला गरज नाही, कारण मी जसं आधी सांगितल्याप्रमाणे मेथीला शिजवायचं नाही. बाकीचं संपूर्ण इन्ग्रेडियंट जे साहित्य आपण याच्यामध्ये वापरणार आहे ते डिटेलमध्ये मी तुम्हाला पुढे रेसिपीमध्ये सांगणारच आहे. तर चला आता लाडू करायला सुरुवात करूयात. तर नमस्कार मंडळी, मी आहे स्वातीज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. इथे घेतलेली आहे आपण उडदाची डाळ. तर आता या उडदाच्या डाळीला आपल्याला मिक्सरला याची बारीक अशी पावडर करून घ्यायची आहे. तर इथे आपण 1 कटोरी उडदाची डाळ घेतली. वजनी मापात जर मोजाल तर 150 ग्राम आहे ही, आणि कटोरीने जर मोजाल तर 1 कटोरी घ्यायची. आता हे मिक्सरला छान अशी शक्य होईल तेवढी बारीक याची पावडर करून घेतलेली आहे. बघू शकता तुम्ही. जर मिक्सरमध्ये तुमच्या छान बारीक पावडर झाली नाही तर हे चाळणीने एकदा चाळून घ्यायची आणि परत एकदा मिक्सरला वाटून घ्यायची. तर आता ही पावडर आपण साईडला ठेवूयात. मी इथे गॅसवरती कढई ठेवलेली आहे. आता याच्यामध्ये घालूयात तूप. तर या लाडवामध्ये तुपाचा सढळ हाताने वापर करावा, कारण तुम्हाला जर माहिती असेल तर आवश्यकतेनुसार आणि व्यवस्थित प्रमाणात तूप खाणे शरीरासाठी उपयुक्त असतं. आणि मेथीच्या लाडवामध्ये तुपाचा जास्त वापर का केला जातो की मेथी ही गरम असते, उडदाची डाळ ही थोडी गरम त्याची ताशीर असते आणि मग तुपामुळे ते थोडासा त्याला थंडावा मिळतो, म्हणून या लाडवामध्ये तुपाचा जास्त वापर केला जातो. आपण इथे 100 ग्राम तूप घेतलेला आहे, मेल्टेड नाही आहे, तुम्ही बघितलं. आणि कटोरीने जर मोजाल तर 1 कटोरी भरून आपण तूप घेतलं. त्याच्यामध्ये घालतोय आपण इथे 75 ग्राम डिंक. डिंकाला थोडं थोडं करून तळून घ्यायचं आहे तुपामध्ये आपल्याला. डिंक छान असा तुपावरती तळला गेला पाहिजे, आतपर्यंत तो फुलला पाहिजे. नाहीतर काय होते, लाडू खाताना तो दातामध्ये चिपकतो आणि मग लाडू खायला व्यवस्थित लागत नाही. तर मस्त असा फुलला पाहिजे, म्हणून आपण थोडा थोडा घालतोय आणि तळून घेतोय. कारण याने काय होते, मग तूपही कमी लागतं आणि एकदम तूप घालायची गरज पडत नाही, आणि इथे डिंकही छान असा तळला जातो. डिंक हा गरम असल्यामुळे या हिवाळ्यामध्ये खाल्ला जातो. बऱ्याचशा रेसिपीमध्ये तुम्ही याला ट्राय करू शकता आणि आवर्जून करावं.
नुसतं लाडवामध्येच नव्हे तर याचा तुम्ही हलवा करू शकता, बर्फी करून खाऊ शकता. नुसतं डिंकाची नाही बरं का, त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स वगैरे घालायचं. रेसिपीज जर तुम्हाला लागत असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा, मी जरूर शेअर करेल. तर इथे बघा थोडा थोडा करून आपण संपूर्ण डिंका हा तळून घेतलेला आहे. तर चला आता याला काढून घेऊयात. एका चाळणीमध्ये मी याला काढलं होतं, म्हणजे जे एक्स्ट्रा तूप असेल ते कढईमध्ये परत आपल्याला मिळून जाईल. तर त्याच तुपामध्ये आता भाजतोय आपण बदाम. तर इथे मी 100 ग्राम बदाम घेतल्या होत्या आणि वाटीनं जर म्हणाल तर एक वाटीच काजू घेतलेले आहेत. वजनी मापात म्हणाल तर 100 ग्राम. आता छान हे या तुपावरती भाजून घेऊयात. बदाम आणि काजूचे फायदे मला तुम्हाला सांगायला नकोत, अनगिनत असे फायदे आहेत. बदाम तर सर्वात उपयुक्त असतं, जे डोळ्याच्या रोशनीसाठी, तिथून नाहीतर केसांसाठी, स्मरणशक्तीसाठी, इम्युनिटी बूस्टर असे दोन्हीही नट्स आहेत ते. तर हे आपल्या लाडवांमध्ये जरूर घालावे. आता लाडवामध्ये कुठले ड्रायफ्रूट्स घ्यायचे तर इथे बघा, जे आपण मेन घेतो ते घ्यायचे, जसे काजू, बदाम, खारीक, खोबरं. आणि जर तुम्हाला याच्यामध्ये अक्रोड घालावं असं वाटलं तर अक्रोड घालू शकता. अंजीरसुद्धा तुम्ही याच्यामध्ये घालू शकता. काळा मनुका घालू शकता. आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स कमी जास्त करावे. आणि इथे बघा आपण 100 ग्राम काजू आणि 100 ग्राम बदाम घेतले होते. तर मग आता तुमच्याकडे जर बदाम कमी असतील तर काजू जास्त घ्यायचा, काजू कमी असतील तर बदाम जास्त घ्यायचं. जसं मी आधी सांगितल्याप्रमाणे कुठलीही रेसिपी आपण आपल्या सोयीनुसार बनवायची. आपल्याला जसं सहन होतं, जसं आवडतं त्यानुसार त्याला ॲडजस्ट करावं. फक्त प्रमाण लक्षात ठेवायचं, दोन्ही मिळून ते 200 ग्राम झालं पाहिजे. तर आता इथे घालतोय आपण 100 ग्रामच मनुका. वाटीनं म्हणाल तर 1 वाटी. मनुका छान असा तुपावरती तळून घ्यायचा. आता या जागी तुम्ही काळा मनुकासुद्धा वापरू शकता. तो सुद्धा खूप लाभदायक असतो, त्याचेसुद्धा खूप असे फायदे आहेत. आणि मनुका तळताना बघा इथे ना थोडासा तुपाचा जास्त वापर करायचा. मी अगदी कमी तुपात तळत आहे, तर मग थोडासा वेळ लागतो. तूप काही याच्यातलं वाया जात नाही. याच्यानंतर पुढचं जे आपण साहित्य भाजणार त्याच्यात ते कामातच पडतं. तर इथे बघा असं मस्त फुलतो बघा हा मनुका. तर आता यालासुद्धा आपण काढून घेऊयात. तर आता घालतोय आपण खोबरा खीस. तर इथे मी खोबऱ्याला काय केलं होतं, मिक्सरला ना थोडंसं असं वाटून घेतलं, म्हणजे याची दरदरशी पावडर करून घेतली. तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही खिसूनसुद्धा घेऊ शकता. 1 वाटी खारीक पावडर घातलेली आहे. ग्रामने म्हणाल तर 100 ग्राम. आणि खारीक पावडर आणि खोबरं छान असं आता कढईमध्ये जेवढं तूप होतं त्याच्यावरती भाजून घेऊयात. कारण खोबऱ्यामध्ये नैसर्गिकरित्याच तेल असतं. तेलाचं स्रोतच आहे खोबरं, तर त्याला जास्त तेलाची तुपाची गरज भासत नाही. म्हणून याला अगदी कमी तुपामध्ये भाजून घ्यायचं, म्हणजे पुढचं जे साहित्यासाठी आपल्याला तूप शिल्लक राहील. आणि अगदीच जास्त तूप आपल्या लाडवामध्येही जाणार नाही, हो की नाही. कारण बऱ्याचशा जणांना प्रश्न असतो की बापरे एवढं सारं तूप, एवढं सारं हे, तर मग खूप हेवी होतील का हे. असं काहीच नसतं. काही गोष्टी आरोग्यासाठी केल्याच पाहिजे. तूप खाणं आपल्या शरीराला आवश्यक असतं. तूप तेल अगदीच कमी केलं तर मग गुडघ्यांतून कचकच आवाज येणे, उठता बसता एक आवाज येतो बघा. बऱ्याचशा जणांना हा त्रास असेल, कंबरदुखीचा त्रास होतो. म्हणून काय होते, जॉईंट पेन न व्हायसाठी थोड्या प्रमाणात तूप आणि तेल आपल्या आहारामध्ये नेहमीसाठी समावेश असला पाहिजे. पण स्पेशली या लाडवांमध्ये थोडासा जास्त तुपाचा वापर करावा, कारण मी तुम्हाला आधी सांगितलेलंच आहे. तर आता परत आपण याच्यामध्ये 2 चमचे तूप घालून घेऊयात. 2-2.5 चमचे घालायचे छान. कारण आता भाजतोय आपण याच्यावरती उडदाची डाळ, जी आपण त्याची पावडर बनवून घेतली होती ना, ती पावडर. तर मस्त अशी ही पावडर आता या तुपावरती आपण भाजून घेऊयात. आता इथे काय करतात बरेचसे जण, गव्हाचं पीठ वापरतात किंवा मग शिंगाड्याचं पीठ वापरतात, जे उपवासाला सुद्धा ते लाडू खाऊ शकतात. हां, तुम्ही उपवासासाठी जर बनवत असाल तर शिंगाड्याचं पीठ, साबुदाण्याचं पीठ, इवन भगराचं पीठसुद्धा त्याच्यामध्ये घालू शकता आणि घालतात. तर पण इथे उडदाच्या डाळीचे फायदे अनगिनत असल्यामुळे शक्यतोवर उडदाच्या डाळीचाच वापर करावा. कारण आपण हे असे साहित्य नुसतं हिवाळ्यातच खातो, हो की नाही. मग अशा वेळेस हे आवर्जून बनवावे आणि जरूर खावे. संपूर्ण कुटुंबाला सुद्धा हे लाडू चालतात. लहान्यांपासून मोठ्यांपर्यंत, वयस्कर मंडळीपर्यंत हे लाडू खाऊ शकतात.
याला बनवायची पद्धत मी तुम्हाला पुढे सांगेलच. घरात जर वयस्कर मंडळी असली तर काय करावं. तर इकडे बघा छान असं आपण आता हे लो फ्लेमवरती हे पीठ भाजून घेऊयात. गॅसची फ्लेम अजिबातही या स्टेजला हाय करायची नाही, कारण मग पीठ काय होते लवकर जळायला लागेल, लवकर कलर चेंज करेल, पण ते व्यवस्थित आतपर्यंत असं भाजल्या जाणार नाही. बघू शकता छान असं फुलतंय पीठ आणि अगदी याचा सुगंध जो आहे ना मस्त असा संपूर्ण माझ्या किचनमध्ये दरवळतोय. उडदाची डाळ किंवा उडदाच्या डाळीचं पीठ तुपामध्ये भाजलं की त्याचा वेगळाच असा सुगंध येतो बघा, मस्तच. तर आता इथे कलर पण थोडा चेंज झालेला आहे, तुमच्या लक्षात येत असेल. तर आता घालतोय आपण याच्यामध्ये 1 मोठा चमचा खसखस. खसखस जरूर घालावं. बरेचसे लोक या लाडवामध्ये खसखस घालत नाहीत, पण खसखस घातल्याने काय होते, डोळ्यांचे आजार असोत, स्मरणशक्ती असोत, पोटाचे विकार असोत, असे बरेचसे या मसाल्यांमध्ये गुणधर्म असतात. तर हे आपण आपल्या आहारामध्ये कसे ना कसे तरी सामील करावेच. म्हणूनच तर आपल्या थोरा मोठ्यांनी पूर्वजांनी हे लाडू अशा ह्या पद्धत आणि रीतिरिवाजच लावलेत बघा, की हिवाळा आला की मेथीचे लाडू बनवा. शक्यतोवर तुम्ही वर्षभर नाही बनवणार, वर्षभर काजू बदाम एवढ्या प्रमाणात नाही खाणार, पण हिवाळा म्हटलं की प्रत्येकजण आपल्या सोयीनुसार आपल्या बजेटनुसार तेवढे लाडू बनवतोच, हो की नाही. तर हे याच्याचसाठी घालून दिलेलं आहे बघा, की सगळं साहित्य, सगळंच हे जे मसाले, हे जे नट्स आहेत, हे जे ड्रायफ्रूट्स आहेत, हे सगळं आपल्या पोटामध्ये गेले पाहिजेत, एवढाच याच्यामागचा अट्टहास असतो त्यांचा. तर आता इकडे बघा छान असं ते भाजून झालेलं आहे आणि काजू बदाम इथे आता आपण छान असे बारीक वाटून घेऊयात. आता इथे बारीक वाटायचे किंवा दरदरे वाटायचे हे तुमचं तुम्ही ठरवायचं, कारण काय होते घरात जर वयस्कर मंडळी असतील ना तर हे छान असं बारीक वाटावं लागतं, आणि नसतील म्हणजे लहान मुलं आणि तुम्ही जर खात असाल तर मग नाही वाटलं चालते, थोडं दरदरसं ठेवलं चालते. तर इथे बघा मी डिंक हा बारीक करणार नाही आहे, कारण हा तळल्यानंतर अगदी करपूस होतो. आणि खोबरं आपण आधीच मिक्सरला वाटून घेतलं होतं. खारीकची पावडरसुद्धा छान अशी बारीक होती, तर ती परत वाटायची गरज नाही आहे. इथे आपण काजू आणि बदामच्या याच्यामध्ये पेस्ट घातलेली आहे. सोबतच घालतोय उडदाची डाळ आणि खसखस, जी आपण छान अशी मस्त तुपावरती भाजून घेतली होती. मस्तच घालून घ्यायचं याच्यावरती, थोडंसं कोमट व्हायला लागलं की घालून घ्यायचं. आणि आत्ता घालतोय या लाडवाचा मेन इन्ग्रेडियंट, जो म्हणजे मेथी. मेथी दाणे आपण अजिबातही भाजले नाही आहेत, नुसतं तुपामध्ये भिजत घातले आहे आणि जसेच्या तसेच लाडवामध्ये घालतोय. काळजी करू नका, लाडू अजिबातही कडू होणार नाही आहे. तुम्ही नक्की बनवा आणि तुमचे अनुभव लाडू खाल्ल्यानंतर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की लाडू अजिबातही कडू झाला नव्हता. तो तुम्हाला जाणवेल की आपण मेथीचा लाडू खातोय पण अजिबातही कडू लागणार नाही. आणि आता घालतोय आपण याच्यामध्ये हळद. हळद अशी घालायची जी हळकुंडाची दळून आणलेली असलेली पाहिजे. विकतची हळद नाही घातली तरीही चालेल, कारण तो नुसतं कलर असतो, त्याच्यामध्ये काहीच असं हे नसतं. म्हणून काय करायचं, नुसतं लाडवापुरतं तरी हळकुंड दळून घ्यायची आणि ती हळद घालायची. सुंठ पावडर घातलेली आहे 1 चमचा. अद्रक पावडर, सुंठ पावडर काही घालू शकता. अगदी 1/4 चम्मच घातलेली आहे आपण इथे मिऱ्याची पावडर, मिरे पूड. ती जास्त प्रमाणात नाही घालायची, नुसतं 1/4 चम्मच एवढ्या प्रमाणासाठी. आणि आता घातलेली आहे 1 चमचा भरून इलायचीची पावडर. इलायचीची पावडर मस्त घालायची, छान असा फ्लेवर येतो. आणि आता खिसतो याच्यावरती जायफळ. जायफळ असं फ्रेश खिसूनच घालायचं, म्हणजे त्याचा जो फ्लेवर आहे तो छान असा या लाडवांमध्ये उभारून येतो. छान असं. आता तुम्ही जर याला पावडर याची वापरत असाल तर 1/4 चम्मच घालायची. मस्तच. आता घालतो याला गोडवा द्यायसाठी गूळ. तुम्ही साखर घालू शकता, मिश्री घालू शकता. साखरेऐवजी मिश्री घाला आणि मिश्रीऐवजी गूळ घाला, कारण त्याच्यापेक्षा ते चांगलं आणि त्याच्यापेक्षा ते चांगलं. गोडव्यासाठी गूळ छान असतो या लाडवांमध्ये. पण तुम्हाला गूळ, साखर, मिश्री काहीच घालायचं नाही आहे तर तुम्ही खजूर घाला. खजूर घातल्याने काय होते, याला नैसर्गिक गोडवा मिळेल आणि मग तुम्हाला गूळ, साखर, मिश्री असं काहीच घालायचं काम पडणार नाही. आपण आज गुळाचा वापर केलेला आहे, कारण गूळसुद्धा आरोग्यासाठी लाभदायक असतो. मिक्स करून घेतलं. आता उरलं सुरलं सगळं तूप याच्यामध्ये घालून द्यायचं. मस्तच. बघू शकता
आणि आता याला छान असं मिक्स करायचं. शक्यतोवर हातानेच मिक्स करायचं, म्हणजे सगळं जिन्नस कसं एकजीव झालं पाहिजे. आणि जेथे तुम्हाला वाटलं की डिंक थोडासा जास्त मोठा आहे तर त्याला फोडून घ्यायचं. तो हातानेच फोडला जातो आणि लाडवानी कसं एक संत होतं. हात स्वच्छ धुवून घ्यायचे आणि मस्त असे लाडू वळून घ्यायचे. एका हाताने लाडू वळल्या जात आहे, बघू शकता तुम्ही. मस्तच. हा लाडू असा बनला की याचे औषधीय गुणधर्म तुम्ही मोजतच राहाल. आरोग्याचे फायदे तुम्हाला अनुभवता येतील आणि हे लाडू घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतील आणि वयस्कर मंडळीसुद्धा आरामात हे लाडू खाऊ शकतील. एवढ्या प्रमाणामध्ये माझे 32 लाडू बनवून तयार झालेले आहेत. साईज तुम्ही बघू शकता, मीडियम साईज आहे. हे लाडू जास्त मोठा बनवायचा नाही, म्हणजे एक लाडू खाल्ला की जेवढं आपल्याला हवं तेवढं आपल्या पोटामध्ये जातं, कारण जास्त मेथी आणि जास्तच याचं हे सेवन आपल्याला होणार नाही, कारण ते उष्ण असतं, हो की नाही. मग याचे लाडू थोडे थोडे मीडियमच बनवायचे, छोटे छोटे बनवले तरीही चालतील. आता हे सेवन कसे करायचे, तर सकाळी उपाशीपोटी एक लाडू खायचा आणि त्यावर जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही गरम दूध किंवा कोमट दूध घेऊ शकता. तर कशी वाटली मग आजची तुम्हाला रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. हे लाडू तुम्ही या हिवाळ्यामध्ये आवर्जून बनवा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत जरूर शेअर करा. रेसिपी जर आवडली तर हक्काने लाईक करा, सोबतच चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.